नमस्कार, मी धीरज महांगरे. वाघोलीतील फुलमाळा रस्त्यावरील कामाबाबत प्रशासनाने संपूर्ण माहिती जाहीर करून पावसापूर्वी रस्त्याची पुनर्बांधणी करावी अशी मागणी समाजसेवक रोहन एरन यांनी केली आहे. बघू ते काय म्हणतात. आज 15 जून 2024 या ठिकाणी फुलमाळा रस्ता वाघोली पावसाळी लाईनचं काम या ठिकाणी होताना दिसत आहे. 14-15 जून आहे. पावसाळा खूप लवकर येणार आहे आणि अशी अवस्था झालेली आहे. प्रतिबंधात्मक ज्या उपाययोजना आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्या बाबतीत सुद्धा मला वाटत नाही की काय काळजी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी खूप महत्त्वाचा विषय म्हणजे कार्यादेशचा क्रमांक काय आहे, कोणत्या कार्यादेशाच्या अनुषंगाने हे कामकाज होत आहे. माहिती फलक इथे लावलेला नाही आहे. जो काही माहिती फलक होता तिथे फक्त असं लिहिलेलं आहे की पावसाळी लाईन लावण्याचं काम चालू आहे. ते तिथे पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता की पावसाळी लाईनचं काम चालू आहे आणि तुम्ही सहकार्य करा, पर्यायी रस्त्याचा वापर करा अशी सूचना त्यांनी दिलेली. परंतु कायद्याने आपल्याला कार्यादेशचा जो क्रमांक आहे, कामाची मुदत, कालावधी, रिसर्फेसिंगची जबाबदारी या सगळ्या गोष्टी नमूद असणं अपेक्षित असून ते आवर्जून मला असं वाटतं की हेतुपुरस्सरपणे तो माहिती फलक लावलेला नाही आहे, जेणेकरून नागरिकांना माहिती नसेल आणि ते प्रश्न किंवा प्रतिप्रश्न देखील करणार नाहीत की कोणत्या कालावधीत हे काम पूर्ण झालं पाहिजे होतं, ह्याची मुदत कधी सुरू झाली होती आणि मुदत कधी संपली होती, याचीही माहिती नागरिकांना न देणं, पारदर्शकतेचा अभाव असणं खूप गंभीर विषय आहे. मला असं वाटते संबंधित PMCचे कोणी मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे जो कोणी अभियंता उपअभियंता असतील, नगर रोड वाघोली क्षेत्रीय कार्यालय, त्यांनी तातडीने दखल घेऊन हे काम शीघ्रातिशीघ्र तातडीने त्वरित पूर्ण कसं करता येईल या दृष्टिकोनातून काम करणं अपेक्षित आहे. आणि अशी माहिती देखील आम्हाला दिलेली होती की आपले जे नगरसेवक आहेत श्री रामदास दाभाडे यांनी स्पष्ट सूचना केली होती की जेव्हा तुम्ही खोदकाम करता तेव्हा इतरांना त्रास होऊ नये. एक ठिकाणचं खोदकाम करा, खोदकाम झाल्यानंतर लगेच त्याचं रिसर्फेसिंग करणं अशी सूचना दिलेली होती. पण ह्या कामाला किती वेळ लागतोय ह्याचा अंदाज नाही. पारदर्शकता असावी, आपल्या प्रशासनामध्ये उत्तरदायित्व असावं, त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी तयार करत आहे, पुरावा म्हणून की वस्तुस्थिती बघा काय आहे आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी मी विनंती करेन संबंधित अधिकाऱ्यांना.